नमस्कार. आज पुन्हा एकदा सुनंदाईज किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावो ईश्वरचरणी प्रार्थना. ढोकळा बनवायचं काय एवढं कठीण नाही, अगदी सोपं आहे आणि घरच्या घरी तुम्ही फटक्यात बनवू शकता. अर्धा ताससुद्धा लागत नाही आणि कोणी म्हणतं 5 मिनटं लागतं, 10 मिनटं लागतं, पण 5 आणि 10 मिनटामध्ये ढोकळा कधीच होऊ शकत नाही. कारण की मी सांगते तुम्हाला, मी प्रत्येक वेळा बनवत असते. तर बघा किती फुगलेला पण आहे. आता पूर्ण माप सांगते मी तुम्हाला. बघा, आपल्याला आहे ना, जी वाटी बेसन पीठ घ्यायचे ना, तीच वाटीभर आपल्याला पाणी घ्यायचं आहे. थोडंसं कमी घेतलेलं आहे मी, नंतर टाकेल मी चम्मचने. तर पूर्ण वाटीभर पाणी मी इथं टाकलेलं आहे. आपल्याला आहे ना, आता इथं आहे ना, निंबू सत्व म्हणतात ना याला. तर बघा, असा पाव चम्मच निंबू सत्व घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण भरलेला नाही. 1 चम्मच पोहे खायचा चम्मच तर प्रत्येकाच्या घरी असतो, तर तो चम्मचभर. आणि त्यानंतर तोच चम्मच आहे ना, आपल्याला असा पाव चम्मच, 4 चम्मच आपल्याला इथं साखर टाकून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथं आहे ना, मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार. अर्धा चम्मच मीठ मी इथं टाकलेलं आहे. आणि आपल्याला 2 ते 3 पड्या तेल टाकायचं आहे. तेल टाकायचं गरजेचं आहे, कारण की तेलामुळेच आपला ढोकळा मऊसूत येतो. आणि याला मस्तपैकी असं आता विरघळून घ्यायचं आहे, पूर्णपणे असं विरघळून घ्यायचं आहे याला. साखर, मीठ आणि निंबू सत्व पूर्ण असं हे होईपर्यंत विरघळून घ्यायचं आहे. तर तुम्हाला जर चवीनुसार बनवायचं असेल तर याला पण छानच चव असते, पण असं मिरच्या, लसूण ते वाटून पण तुम्ही टाकू शकता. आणि बघा, मी आहे ना, हा सोडाचा वापर करते, तुम्हाला दाखवते. हा सोडा जर वापरले ना, इनो वगैरे काहीच वापरायचं नाही, हा सोडा वापरायचे. या सोड्याने ना ढोकळा छान फुलतो पण आणि मस्त स्पंजी ढोकळा येतो. तर बघा, आता आपल्याला ना ज्या वाटीने तेवढं पाणी घेतलं होतं ना, तेवढंच आपल्याला इथं पीठ घ्यायचं आहे. दाबून वगैरे काही भरलेलं नाही, मी हलकं हलकं भरलेलं आहे. बघा, आणि हे माझं घरचंच दळलेलं पीठ आहे, घरचीच डाळ दळलेली आहे मी. तर बघा, आपल्याला आहे ना, असं चाळणीने गाळून घ्यायचं हे पीठ, म्हणजे गिठोडी वगैरे राहते ना, ती मोडून जाते. आणि ढोकळा आहे ना, आमच्या घरात खूपच आवडतो, म्हणून मी 8-10 दिवसांनी ढोकळा मी बनवतच असते. तर बघा, असे चम्मच आहे तर अशा हाताने याला गाळून घ्यायचं, म्हणजे गिठोडी पूर्णपणे मोडून जाते. आता 1 वाटी पिठाला 1 वाटी पाणी, परफेक्ट ढोकळा येतो तुमचा. कधी पण असं खराब होणार नाही का काही नाही, व्यवस्थित येतो. असं माप जर व्यवस्थित घेतलं ना, व्यवस्थितच आपला ढोकळा येतो. तुम्ही टायटलमध्ये पाहिलंच असेल. तर बघा, आता पीठ मस्तपैकी गाळलं गेलेलं आहे, गिठोडी वगैरे काहीच राहिलेली नाही आहे. आता आपल्याला याला आहे ना, छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जवळ मी पाणी घेतलेलं आहे, थोडंसं लागेल, 1-2 चम्मच, पोहे खायचा चम्मच, कारण की थोडं आधीच कमी घेतलेलं होतं मी पाणी. आणि बघा, याला मस्तपैकी असं आहे ना, फेटून घ्यायचं आहे. आपल्याला ना एकच बाजूने याला असं फेटायचं आहे, कारण की आपले ते बेसनचे गिअर निघायला नको म्हणून. दोघं बाजूने अजिबात फेटायचं नाही, एकच बाजूने आपल्याला याला मिक्स करायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, तुम्ही कोणत्याही हाताने फिरवा, पण एकच साईडने फिरवायचं असं. तर आता थोडंसं आहे ना, पाणी जर लागेल तर पोहे खायच्या चम्मचभर टाकणार आहे मी, 1-2 चम्मच. तर बघा, परत आपल्याला याला फेटायचं आहे थोडंसं. मस्त असं फेटतच राहायचं आहे. आपला ढोकळा मस्तपैकी मऊसूत आणि स्पंजी येतो. तर बघा, थोडं थोडं आहे ना, पाव चम्मच पाणी मी इथं टाकलेलं आहे, 2 ते 3 चम्मच. तर आमच्या घरात आहे ना, ढोकळा सर्वांना खूपच आवडतो. आणि दादू, दीदी, कविता आलेली आहे ना, मग त्यांना पण खूप ढोकळा आवडतो. ते नातवंड म्हणतात, आजी खमण ढोकळा बनवा, आम्हाला खूप आवडतो तुमच्या हातचा. तर मग बघा, अजून थोडंसं पाणी लागलं तर मी टाकतेच आहे. तर आपल्याला असं पाणी थोडंसं, म्हणजे वाटीमध्ये कमीच घेतलेलं होतं मी आधी पाणी, तुम्हाला सांगितलं पण होतं मी, नंतर टाकेल म्हटलं मी. तर बघा, आपल्याला एवढंच पातळ करायचं आहे, अजून याच्याहून जास्त पातळ नाही करायचं आहे. आता बघा, मस्तपैकी असं एका साईडनेच फेटत आहे मी, तुम्ही बघू शकता. तर बघा, मस्तपैकी आपलं पीठ आहे ना, असं मऊसूत इथं झालेलं आहे.
आता मी हाताने थोडंसं तुम्हाला दाखवते बघा. एवढंच पातळ करायचं आहे आपल्याला. म्हणजे तेवढंच पाणी राहतं ना तर बरोबर एवढंच होतं ते. जास्त पातळ होत नाही. तर बघा अशा प्रकारे मी मस्तपैकी याला एकजीव करून घेतलेलं आहे. आता आपल्याला याच्यात इनो वगैरे काही सुद्धा टाकायचं नाही. फक्त सोडा यूज करायचा आहे. ते पण तुम्हाला दाखवलं मी. आणि बघा जे आपण निंबू सत्व जेवढं घेतलं होतं ना त्याच चम्मचने आपल्याला सोडा घ्यायचा आहे बघा. जास्त नाही का कमी नाही, तेवढंच घेतलेलं आहे मी. आणि बघा असं हातावर घ्यायचं आहे. आपल्याला हातावर घेऊन याच्यावर थोडंसं असं पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि बघा असं दाबून फिरवायचं आहे त्याला. हे बघा असं दाबून फिरवायचं आहे त्याला. आणि याला आहे ना जोपर्यंत असं हे होत नाही ना तोपर्यंत असं फिरवतच राहायचं आहे, फिरवतच राहायचं आहे. म्हणजे आपलं पीठ हे वरती आलेलं आहे ना, हे जोपर्यंत खाली जात नाही ना तोपर्यंत आपल्याला फिरवायचं आहे बघा. पूर्ण सोडा मेट होईपर्यंत आपल्याला फिरवायचं आहे याला. हे बघा आता थोडं थोडं खाली जात आहे आपलं पीठ बघा. आता मी इथं कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे, कढी ठेवलेली आहे, त्याच्यावर ताट ठेवलेलं आहे आणि आपल्याला हे बॅटर इथं टाकून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता. व्हिडिओ नक्की बघा, स्किप न करता. लाईक करा, कमेंट करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बघा आता बॅटर किती ताटाला चिपकून गेलेले आहे आणि किती फुलेल ते पण तुम्ही बघू शकता. मी आता इथं 20 ते 25 मिनिटाचा टाईम लावून घेतलेला आहे. आणि आधी तर गॅस थोडासा फुल राहू द्यायचा आणि नंतर थोडासा कमी करून घ्यायचा. आणि हे बघा असं आहे ना, वरचं झाकण जे बी झाकणार आहात तुम्ही त्याला असं रुमाल बांधून घ्यायचा. म्हणजे जो काही घाम राहतो ना तो वरच्या वरती राहतो. बघा इथं अजिबात घाम गडलेला नाही आहे. रुमाल आपल्याला सगळा घाम शोषून घेतो आणि किती फुललेलं आहे ते पण तुम्ही बघू शकता. बरोबर 20 मिनिटांनी मी काढलेलं आहे. आणि बघा सुरी टाकून बघितली, त्याला अजिबात चिपकत नाही. म्हणजे आपला ढोकळा इथं मस्तपैकी तयार झालेला आहे. आता आपल्याला हा थाट्याला काढून घ्यायचा आहे. हा बघा मस्त असं फुललेला आहे. पूर्ण ढोकळा आपला छान मस्त फुलून आलेला आहे. तर बघा मी आता इथं उतरून घेतलेला आहे. आता आपल्याला आहे ना इथं थोडंसं गार पाणी टाकून घ्यायचं आहे सगळीकडे. आता कढई ठेवलेली मी गॅस पेटून, तिथं आपल्याला थोड्या मिरच्या पण तळून घ्यायचे आणि थोडं साखरचं पाणी उकळून घ्यायचं आहे आपल्याला. बघा मी इथं आहे ना 2-3 पड्या तेल टाकलेलं आहे आणि आपल्या एक मिरची टाकून बघितली तेल तापलं की नाही. आता मिरच्या तळून घेते मी इथं. आणि तुम्हाला माहिती आहे मी जेव्हा पण खमण बनवते ना तेव्हा मिरच्याच तळत असते. कारण की आम्हाला चटणी आवडत नाही, मिरच्याच आवडतात. छान लागतात मिरच्या ढोकळ्यासोबत. तर बघा आपल्या मिरच्या पण इथं तळून झालेल्या आहे. तर आता आपल्या मिरच्या पण इथं आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि घरच्या घरी आहे ना असं खमण बनवलं म्हणजे आपण कितीही पोट भरून मन भरून खाऊ शकतो. विकतचं जर आणलं तर तुम्ही 50 रुपयाला बी आणणार तरी एवढंच भेटतं. 1 खडा 2 खडा पुढे येतो. तर असं घरी बनवलं तर किती पोट भरून खातं माणूस. कोणी पण प्रत्येकजण. आपल्याला जेवढं लागतं ना तेवढं आपण खाऊ शकतो. आता आपल्याला इथं राई टाकायची भरपूर अशी, जिरं पण टाकून घ्यायचं आहे. आणि याला चांगलं तड असं फुटू द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आहे ना जेवढं आपण वाटीभर पाणी भिजताना घेतलं तेवढं वाटीभर पाणी इथं टाकून घ्यायचं आहे. मी ग्लासच्या हिशोबाने टाकते. तर अजून थोडंसं पाणी टाकणार आहे मी इथं. आणि पाणी आता हे बघा 1.5 ग्लासची वाटी आहे ती माझी. आता इथं साखर टाकून घेतलेली आहे मी. आता हे पाणी उकळताना तोपर्यंत आपल्याला आहे ना चिरा पाडून घ्यायचे आहे. तुम्हाला जसे लागतील तसे तुकडे तुम्ही करू शकता. हे बघा हे दादूचं काम आहे. आधीच त्याने थोड्या चिऱ्या पाडून ठेवलेल्या आहे बघा. मी रागवले मग त्याने हे बघा
तर बघा अशा चिरा छोट्या छोट्या मस्तपैकी पाडून घेतलेल्या आहे मी. आणि तुम्ही बघू शकता बघा किती एकच वाटी पीठ होतं आणि आपलं खमण किती बनलेलं आहे, ते ढोकळा किती बनलेला आहे तो तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही ते सम्राटचं पाकिट आणलं ना, 20 रुपयाला 25 रुपयाला भेटतं, ते पाकिटमध्ये पण एवढा ताटभर आपला ढोकळा होऊ शकतो. हे बघा तुम्ही आता बघू शकता बघा किती जाडी आलेली आहे आणि किती छान ढोकळा आपला इथं तयार झालेला आहे. आता आपल्याला जे काय तडकाचं पाणी आहे ना, ते इथं टाकून घ्यायचं आहे. आणि मस्त आपला इथं ढोकळा इथं तयार झालेला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. खूप छान आणि मस्त ढोकळा आपला इथं तयार झालेला आहे. पाणी मुरतं तोपर्यंत मी आता साईडला ठेवते. आणि हे बघा तुम्ही बघू शकता. चला तर मग आता सर्वांना सर्व करते. मस्तपैकी बारीक शेव आणलेली, बारीक शेव टमाटे टाकून. चला तर मग आज पुरता एवढाच व्हिडिओ. बाय बाय.